बहुत ही क्यूट है, बहुत ही हैंडसम है, काफी कमाल का जवाब देता है। मौसम, मौसम या अपन मौसम या नहीं, ओके। मोहसिनची अत्यंत सुंदर इनिंग आणि त्या जोरावरती आराध्य वॉरियर्सनं इथे मिळवला विजय। 5 पैकी 4 सामने आराध्य वॉरियर्स जिंकलेले आहेत, एकच सामना त्यांनी गमावलेला आहे। 8 गुण तर असतीलच, परंतु बोनस गुण देखील काही आहेत की काय ते बघावं लागणार आहे। सुपर टॉप साठी मात्र खूप खूप रस्सीखेच तुम्हाला बघायला मिळणार आहे, कारण शिंदे फायटर्स देखील त्या शर्यतीत असणार आहे। त्याचबरोबर याबरोबरच इथे पहिला चेंडू आणि सीमारेषा पार मिळतायत 6 धावा। षटकार। समीर सावंत, समीर सावंतचा हा षटकार मी पाहिले, प्रत्येक इनिंग मध्ये समीरला पाहिले, तो पहिल्या बॉलवरती षटकार चौकार ठोकतोच आहे। अतिशय आकर्षक असा फलंदाज समीर ऑन स्ट्राइक। छोटा पॅकेट आहे मात्र खूप मोठा धमाका, इथे मात्र हा फलंदाज होईल बाद। समीर उडवण्याचा प्रयत्न होता, कबरच्या डोक्यावरून फसला आणि समीर सावंत खूप सुंदर खेळतो, खूप सुंदर खेळतो। त्याची फटक्यामध्ये टायमिंग नजाकत असते आणि तो बादही तसाच लवकर होतो। इव्हन मला वाटतं तिसरी चौथी मॅच समीर सावंत या मॅच या स्पर्धेमध्ये खेळतोय। प्रत्येक वेळेस त्याने खूप चांगले फटके खेळलेत, मात्र झेल सुद्धा तो तितका सोपा देऊन परतलेला आहे। म्हणजे मला जर विचाराल तर एखादा जुना शर्ट सुद्धा इतक्या सहजपणे मी कोणाला देणार नाही। एवढ्या सहजपणे विकेट टाकलेले आहेत समीर सावंतनं। गुणवत्ता तुमच्यामध्ये अफाट आहे, मात्र तिची ओळख तुम्ही दाखवली पाहिजे। मॅरेथॉन इनिंग त्यासाठी महत्त्वाचे असतात। आम्ही सेहवागला म्हणतो की तू लवकर आउट होतोस, पण 2 त्रिशतक सेहवागचीच आहेत भारताकडून, दुसरा कोणी नाही। वन मॅन, एकच माणूस आहे की ज्यानं 2 त्रिशतक ठोकून तो डॉन ब्रॅडमनच्या पंक्तीला बसलेला आहे। 6 द्विशतक आहेत, हा मोठा पराक्रम आहे कसोटी क्रिकेटमध्ये। 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आहे। समीर बाद झाल्यानंतर रुपेश यश साजरा करतोय, त्याबरोबर रुपेश आता स्ट्राइक एंडलाही रुपेश आहे आणि गोलंदाजीसाठी देखील रुपेश आहे। साई आणि रुपेश ही जोडी मैदानामध्ये या ठिकाणी आपण बघणार आहोत। चाकू टप्प्याचा हा चेंडू बाउन्स होता चेंडूला आणि बाउन्सचा अंदाज इथे रुपेशला नव्हता, निर्धाव चेंडू असेल। षटक पहिलं मैदानामध्ये सुरू असताना 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। चांगली सुरुवात इथे बघायला मिळते दोन्ही संघांसाठी। पहिल्या चेंडूवरती षटकार आलेला आहे, मात्र दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद पण झालेला आहे, त्यामुळे कमबॅक चांगलं आहे रुपेशकडून, गोलंदाज रुपेशकडून। फलंदाज रुपेशला आता आपल्या संघासाठी काही धावांची आवश्यकता असेल। संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय मोठी गर्दी क्रीडा रसिकांची देखील या आझाद मैदानावरती आपण बघतोय। दरवर्षी सातत्यानं 9व्या पर्वामध्ये ही स्पर्धा होते। उत्सुकता असते, प्रत्येकाला उत्सुकी असतं की ही स्पर्धा केव्हा सुरू होणार आहे। दापोली तालुक्यातील खेळाडू देखील वाट बघत असतात आणि अव्याहतपणे खंड न पडता गेली 9 वर्ष सातत्यानं आयोजन
या स्पर्धेचं आपण पाहिलेलं आहे. सन्मान्य रवींद्रजी सातनाक साहेब आणि लोढा व्हेंचर्स फाउंडेशनच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. तर आमचे सगळे आयोजक त्यामध्ये सन्माननीय जतीनजी साळगावकर, सन्मान्य अमितजी इंदुलकर, सन्माननीय अमित कुमार बिंद, सन्मान्य स्वप्नीलजी शिंदे आणि त्यांचे सहकारी ही स्पर्धा यशस्वीपणे आयोजन करत असतात. ज्यांनी मागचे 2 दिवस अत्यंत सुंदर अंपायरिंग केलेली आहे. महेश शिंदे सर, अमित कुमार बिंद सर, रविकांत जाधव सर आणि मकबूल बुरोणकर सर, या सर्वांचं मनापासून आम्ही धन्यवाद देतो. अजून उद्याचा दिवस आहे त्यामुळे लगेच मी काही आभार व्यक्त करणार नाही. वाईट चेंडू आहे. एका धावेबरोबर धावफलकाला गती मिळू शकते. 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 3 दिवसांचा हा सोहळा आहे. निश्चित 6 संघ आणि 3 दिवसामध्ये प्रत्येक टीमला 5-5 मॅचेस आहे किंवा मोठी टुर्नामेंट आहे. खरं तरी एखाद्या प्रीमियर लीगमध्ये 5 मॅच एखाद्या टीमला खेळायला मिळणं म्हणजे खूप मोठी उपलब्धी आहे. इतर स्पर्धा आपण बघतो एखादी मॅच हरल्यानंतर त्या मॅचमधून बाहेर पडावं लागतं. मात्र तुम्हाला इथे एखादी मॅच हरल्यानंतर पुन्हा परत येण्याची संधी मिळते. दुसरी मॅच तुम्ही हरल्यानंतरही काळजी करायचं काही काम नाही. तुम्हाला तिसरी मॅच मिळते. कदाचित तुम्ही पहिल्या 4 मॅच हरल्या तरी तुम्हाला 5वी मॅच मिळते. हे वैशिष्ट्य आहे. 5 मॅच तुम्हाला खेळायला मिळतातच आणि त्यामुळं हे महत्त्वाचं आहे. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना 8 धावा धावफलकावरती आहेत. माफ करा, 9 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक सुरू असताना रुपेश गोलंदाजी मार्कवरती आहे आणि अजूनही काही चेंडू या षटकातले शिल्लक आहेत. याबरोबरच इथे स्लॉक केला चेंडूला. खूप लांब आणि खूप मोठा षटकार. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिलं षटक, एक यश समीर सावंतच्या रूपाने जरूर मिळवलंय. मात्र असं असताना देखील इथे धावा भरपूर आलेले आहेत. 15 धावा. पहिलं षटक अजून सुरूच आहे रुपेशचं. याबरोबरच रुपेशनं हलक्या हाताने लॉफ्ट केला चेंडूला. स्क्वेअर लेगला चेंडू फ्लिक केला. तिथं 1 धाव बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मिळाली आणि धावफलकावरती 16 धावा. षटक पहिलं संपलेलं आहे. रुपेशनं 4 चेंडूमध्ये 9 धावा बनवलेल्या आहेत. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. रुपेशच्या या षटकामध्ये मिळाल्या 16 धावा. एक गडी निश्चित त्याने बाद केलाय. मात्र धावा खर्च करण्याच्या बाबतीमध्ये त्याने हात थोडा सैल सोडला होता. एकूण 5 षटकांची लढत आहे. अजून 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. या सामन्याचं समीकरण आपण पाहिलं स्पर्धेच्या दृष्टीने तर फाटक डेव्हलपरसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांच्या डोक्यावरती टांगती तलवार आहे आणि ही मॅच जिंकणं त्यांच्यासाठी अनिवार्यच आहे. मस्ट बी. आता त्यांच्यासाठी नॉकआउट म्हटलं तरी चालेल ही लढत आहे. त्यामुळं त्यांना जिंकणंच आहे. इथे जर तुम्ही पराभूत झालात तर कदाचित पुढच्या प्रवेशाची दारं तुमची बंद होऊ शकतात. त्यामुळं ही मॅच जिंकायचीच आहे. दुसऱ्या बाजूला सुपर किंग संघ संमिश्र खेळ करतो. या स्पर्धेमध्ये निश्चित मागच्या 8 पर्वांमध्ये अत्यंत प्रतिभावान राहिलेला हा संघ या स्पर्धेमध्ये थोडासा अडखळतोय. खरं तर 2 सामने ते पराभूत झालेत. मात्र तिथे अत्यंत चुरशीच्या लढती होत्या आणि तिथे त्यांना त्या लढती गमवाव्या लागल्यात. अशा परिस्थितीमध्ये 2 सामने त्याने विथ बोनस गुणांसह जिंकलेले सामने त्याने बोनस गुणांसह जिंकलेले आहेत. मात्र जे सामने गमावलेत त्यामुळं त्यांच्यासाठी सुद्धा परिस्थिती फारशी आपण म्हणू शकतो की चांगली असं म्हणता येणार नाही. त्यांना सुद्धा विजय गरजेचे आहेत
मला वाटतं त्यांचा या स्पर्धेतला शेवटचा सामना आहे, त्यामुळे हा सामना जिंकणं त्यांच्यासाठी देखील महत्त्वाचं आहे. यस, सुपर किंग्स जर हा सामना पराभूत होत असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा अवघड परिस्थिती, कारण फाटक लगेच आतमध्ये येणार आहे. अशा परिस्थितीमध्ये दोन्ही संघांसाठी ही मॅच महत्त्वाची आहे. मजा येणार आहे पुढे जाताना, या समीकरणांची कॉम्प्लिकेशन वाढणार आहेत, त्यामुळे उद्याची शेवटची लढत साखळीतली ही अत्यंत महत्त्वाची राहणार आहे. फाटक डेव्हलपर संघ तेच, ही मॅच जर फाटक डेव्हलपर जिंकत असेल ना तर ते मॅचमध्ये येऊ शकतात, मग अडचण सुपर किंग्सला होणार आहे. त्यामुळे आता ही निर्णायक मॅच आहे, ही डिसायडर मॅच आहे स्पर्धेमध्ये. धावफलकावरती 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. समीकरण समजावून घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि या स्पर्धेमध्ये खरं तर जे बोनस गुण आहेत ना, बोनस गुण ते आपल्याला हार जीत वरती लक्षात येणार नाही. प्रत्यक्षात निश्चित आयोजक ज्यावेळेस मॅच संपतील त्यानंतर जी काही रँकिंग जाहीर करणार आहे ती रँकिंग महत्त्वाची असणार आहे. तिथे मात्र बोनस गुणांचा अंतर्भाव झालेला असेल. याबरोबरच आपण बघू शकतो इथे 1 धाव प्राप्त होईल. शॉर्ट थर्डमॅन तिथे चेंडूवरती पोहोचतो. 1 धावेबरोबर धावफलकावरती 18 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अनेक वेळा आपण असं बघतो की इंटरनॅशनल लेवलमध्ये देखील अशा गोष्टी झालेल्या आहेत. कपिल देवला एका सामन्याचा बॅन झाला होता, आपल्याला माहीत असेल. तो का बॅन होता तर पाकिस्तान, न्यूझीलंड आणि भारतची सिरीज होती 3 देशांची, आणि फायनलमध्ये पाकिस्तान असू नये न्यूझीलंड असावं म्हणून न्यूझीलंडच्या अगेन्स्ट स्लो बॅटिंग केली होती भारतीय संघाने, आणि त्याचा फटका म्हणून 1 मॅचसाठी कपिल देवला बॅन केलं होतं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. नाहीतर तो पूर्ण कारकीर्द कधीच फिटनेस नाही किंवा जखमी झालेला आहे किंवा अन्य काही कारणाविषयी त्यानं कधीच मॅच पासून रजा घेतलेली नव्हती. मुलाचा जन्म होणार आहे किंवा अजून काही कुटुंबातले काही विषय आहेत म्हणून तो कधीच मॅच सोडून गेलेला नाही. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये अनूप बघतोय आपण हवेमध्ये चेंडू. ओ हो हो हो, व्हॉट अ कॅच! अलगट टिपला एका हातामध्ये आणि फलंदाज होईल बाद. साई बाद होतोय. 1 आपल्याला बघायला मिळाला आणि फलंदाज बाद झाला. मागे कोणीतरी म्हटलं की केरन पोलार्डची आठवण झाली, पण तुम्ही रोहित शर्माचा कॅच बघितला नसेल इथे न्यूझीलंड अगेन्स्टच्या सिरीजमध्ये. त्याने असाच मागे गेला आणि एकदम खूप लांब हात करत जेल पकडला होता. इथे एकदा प्रयत्न सुटला, मात्र त्यानंतर छान कॅच घेतला इथे अक्षय निवातेनं सुंदर झेल टिपला. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. धावफलकावरती 19 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये अनुपला यश इथे मिळते, आणि 8 चेंडूमध्ये 13 धावांची जी पार्टनरशिप होती ती इथे ब्रेक होते. दुसरा फलंदाज गमावलेला आहे या मॅच मध्ये फाटक डेव्हलपर्सनं. बरोबर, माफ करा, सुपर किंग्स दापोली या संघानं दुसरा फलंदाज गमावलेला आहे. फाटक डेव्हलपर्स गोलंदाजी करतायत. नवीन फलंदाज कादिर. मिडॉनला क्षेत्ररक्षक वायडिश मिडॉनला तयार होतात. इथे 1च धाव इथून प्राप्त होणार आहे आणि 1 धावेबरोबरच धावफलक पुढे पोहोचेल. 20 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 20 धावा या मॅच मध्ये सुपर किंग्स दापोली संघाच्या. सुपर किंग दापोली संघाने टॉस जिंकल्यानंतर
दापोलीचा डान्सिंग अंपायर अर्थातच सुजी अंपायर अर्थात रविकांत जाधव सर इथे डान्सिंग अंपायरिंग देखील आम्हाला बघायचे. निश्चित त्याने खूप चांगले निर्णय इथे आतापर्यंत दिलेले आहेत. त्याबरोबरच त्यांचा डान्स देखील आम्हाला बघायचा आहे. सुजी अंपायर असंच असंच अशाच लढतींमधून खरं तर कला तुमची बाहेर येत असते आणि नंतर तुम्ही निश्चित प्रसिद्ध होत असता. अलीकडे सोशल मीडिया आहे त्यामुळे प्रसिद्धीला फार जास्त वेळ लागत नाहीये. तुमच्याकडे जर वेगळी कला असेल तर तुमचे फॉलोअर्स खूप मिळतात तुम्हाला फॉलोअर्स. मग इन्स्टा अकाउंट तुमचं तुम्ही असेल तर ते किती लगेच फॉलोअर्सने भरून जातं. पण तुमच्याकडे वेगळी काहीतरी कला पाहिजे आणि ती एक्सप्रेस करता आली पाहिजे तुम्हाला. आपण म्हणतो ना यश काय असतं, तर यश असंच असतं की तुम्हाला ते एक्सप्रेस करता आलं पाहिजे. टॅलेंट प्रत्येकामध्ये टॅलेंट भरलेलं असतं पण तुम्ही ते जगासमोर कसं आणताय किंवा टॅलेंट कशा प्रकारे टॅलेंटचं सक्सेसमध्ये रूपांतर करताय. आपण म्हणतो ना की विनोद कांबळेमध्ये सुद्धा खूप टॅलेंट होतं मात्र ते टॅलेंट त्याला पुढे आणता आलं नाही. त्याचे काही असे विक्षिप्त गुण होते आणि त्यामुळे ते टॅलेंट झाकोळलं गेलं. तेंडुलकरने मात्र मेहनतीनं त्याचं टॅलेंट पुढे आणलं सातत्यानं. शेवटची मॅच तेंडुलकर खेळत होता तरी देखील त्याने 1 तास सराव केला मग तो मॅच मध्ये उतरला. विचार करा 24 वर्ष ज्या खेळाडूने क्रिकेटच्या मैदानावरती इंटरनॅशनल करिअर तयार केलेले शेवटच्या मॅचला प्रॅक्टिसची काय गरज आहे, तरी केलेली प्रॅक्टिस. धावफलकावरती आपण बघू शकतो धावा 22 आहेत 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. हे महत्वाचं असतं. एकदा एका मॅच मध्ये मला वाटतं एक कुठली तरी सिरीज होती आणि परदेशात भारताची टीम गेली होती आणि ड्रेसिंग त्यांच्या रूम मध्ये हॉटेलच्या रूम मध्ये कांबळे रडत होता, खूप रडत होता तो. राजसिंग डोंगरकर त्यावेळेस मॅनेजर होते टीमचे आणि ते गेले का रडतोय त्याला विचारत तरी तो काय उत्तर द्यायचा नाही, तो सारखा रडतच होता. आणि नंतर मग त्याने सांगितलं की मला माझी गर्लफ्रेंड पाहिजे रूम मध्ये. याबरोबरच उंच उडालेला हा चेंडू खेळलेला आहे तो फाईन लेगच्या बाजूला. क्षेत्ररक्षक तिथे सीमारेषेच्या अगदी आतमध्ये अडवलाय. किती रन्स मिळाले तिथे? 2 धावा. कादिरनं हा फटका खेळला होता. 2 धावा धावफलकावरती 24 धावा. कांबळे रडत होता, म्हटलं माझी गर्लफ्रेंड पाहिजे मला रूम मध्ये. कपिल देव त्यांच्या मिसेस बरोबर कसं काय राहू शकतात, मग मला पण गर्लफ्रेंड पाहिजे. तर राजसिंग त्यांना म्हणाले की तू 25 टेस्ट खेळ, तुला मी परवानगी देतो, आता तुला परवानगी देणार नाही. आणि 17 टेस्ट खेळला फक्त विनोद कांबळे. पण 17 टेस्ट मध्ये देखील त्याची 2 द्विशतकं होती. अगोदरच्याच मॅच मध्ये त्याने एक सेंचुरी देखील फटकावली होती. गुणवत्ता मोठी असून चालत नाही, तुम्हाला ती एक्सप्रेस पण करता आली पाहिजे, सक्सेस मध्ये ते रूपांतर करता आलं पाहिजे. धावफलक इथे आपण बघणार आहोत पुढे पोहोचणार आहे तो 24 धावा. 2 षटकांचा तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 24 धावा इथे धावफलकावरती. टीम सुपर किंग्स दापोली, सुपर किंग्स विरुद्ध फाटक डेव्हलपर्स अशी मॅच आहे. अत्यंत रंगतदार मॅच असणार आहे. दोन्ही संघांवरती टांगती तलवार आहे आणि त्यामुळेच या मॅचला अनन्यसाधारण असं महत्व आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर टाकलेला हा चेंडू इथे 22च्या माध्यमातून 1 धाव प्राप्त होणार आहे. 25 धावा धावफलकावरती. तिसरं षटक सुरू आहे. गोलंदाज अक्षयची अप्रतिम गोलंदाजी. 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा खर्च केलेल्या आहेत अक्षयनं. दिशा टप्प्यावरती अचूकता अत्यंत महत्वाची. ॲक्युरसीला महत्व आहेच क्रिकेटमध्ये, मग ती गोलंदाजी तुम्ही टेस्टमध्ये करा, वन डे मध्ये करा, T20 करा किंवा तुम्ही टेनिस बॉलमध्ये गोलंदाजी करत असा, ॲक्युरसीला अत्यंत महत्व आहे आणि तीच ॲक्युरसी आपल्याला बघायला मिळते अक्षयकडून. एक लेग बाईस जरूर या षटकामध्ये, मात्र त्या अगोदर 2 सिंगल 1 डबल, मात्र 4 धावा. पुन्हा एकदा अक्षय राऊंड द विकेट. रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न आहे, कव्हर पॉइंट रक्षक प्रयत्न करेल मात्र सीमारेषा पार. 4 धावा.
षटक क्रमांक 4 यावेळेस सुरू होईल. मागचं षटक अक्षयचं जे होतं त्यामध्ये 8 धावा आलेल्या आहेत आणि गडी बाद करण्यामध्ये अक्षयला यश आलं नाही. मात्र 3 षटकामध्ये सुपर किंग दापोली संघ 29 वरती पोहोचलेला आहे 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटची 2 षटकं इथे शिल्लक आहे आणि फलंदाज कादिर जो 5 चेंडूमध्ये 4 धावा, तर रुपेश मात्र भन्नाट फॉर्म मध्ये 9 चेंडूमध्ये 16 धावा. चौथं षटक इथे सुरू होणार आहे. 9.67च्या सरासरीने या धावा आतापर्यंत आलेल्या आहे. अशाच पुढे चालू राहिले तर 48 धावापर्यंत पोहोचू शकतात. प्रोजेक्टेड स्कोर इथून पुढे 48 आहे. मात्र अजून मोठा स्कोर पाहिजे. या मैदानामध्ये आपण काल सकाळपासून बघतोय साधारणतः 60-65 धावा देखील चांगला स्कोर ठरतोय. मात्र बिलो 60 जर असेल तर तो स्कोर आपण फायटिंग स्कोर म्हणू शकतो. विजयासाठी तो पुरेसा ठरत नाहीये. बाहेरची कड आणि झेल होऊ शकत नाहीये. नाचतात की डीजे जास्त वेळ वाजवतायत? 33 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सुजी सरांना आपण बघतोय मुख्य अंपायर, त्यांची पोझिशन सुद्धा अनोखी आहे. आपण बघत असतो ना अंपायर ज्यावेळेस उभे राहतात ना त्यावेळेस 2 पाय जुळून उभे राहतात. मात्र सुजी सरांची पोझिशन थोडीशी वेगळी आणि हटके. आपण म्हणतो ना व्यक्ती तितक्या प्रकृती असतात आणि खूप प्रत्येक जण वेगळा असतो. दापोलीचे डान्सिंग अंपायर आहेत, त्यांची स्टाईल वेगळी आहे. गोट्या अंपायरची स्टाईल वेगळी आहे की नाही? खरं तर गोट्या अंपायरने पहिल्यांदा इन्व्हेन्शन केलं डान्सिंग अंपायरचं, त्यामुळे निश्चित प्रत्येक जण अशा डान्सिंग अंपायरला गोट्या अंपायरच म्हणतो. हल्ला चढवतायत रुपेश आपण बघितलं की 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाजीला रुपेश यांना आपण पाहिलं होतं आणि रुपेशनं त्यानंतर जबाबदारीपूर्ण फलंदाजी केलेली आहे. 200चा स्ट्राईक रेट ठेवला. 11 चेंडूमध्ये 22 धावा रुपेशकडून आपण बघितल्यात, तर 44 धावा, अर्ध्या धावा रुपेशने बनवलेल्या आहेत या संपूर्ण इनिंगमध्ये. शेवटचे 2 चेंडू या इनिंगमधले शिल्लक आहेत आणि आज नाही तर उद्या कधीच नाही. या स्पर्धेमध्ये निर्णायक विजय मिळवायचा असेल तर पुढचे 2 चेंडू रुपेशसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे, तेवढेच अनुपसाठी देखील असणार आहे. दोन्ही संघांसाठी ही मॅच तेवढीच महत्त्वाची आहे. यास परत एकदा रुपेशचा हा प्रयत्न स्क्वेअर लेगला उडवलाय चेंडू, मात्र क्षेत्ररक्षक मागे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल इथे आणि शक्य होत आहेत.
धावफलक पुढे पोहोचेल तो 46 दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथे आपण पाहिले विकेट खूप कमी पडलेले आहेत, पण तरी देखील स्कोअर मात्र 46 धावा दाखवतोय. जेमतेम आपण पाहू शकतो की 12 धावांची सरासरी इथे राखलेले अजून एक षटक निश्चित पुढे आहे. सुपर किंग्स दापोली विरुद्ध फाटक डेव्हलपर्स अशी एक रंगतदार मॅच आपल्या समोर आहे. गोलंदाज अनुप एक अष्टपैलू खेळाडू दापोली तालुक्यातला. खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केला इथे एक्स्ट्रा कव्हरला. गॅप तिथे मोठा आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पोहोचला चेंडू समोर. 2 धावा इथून मिळतील. रुपेश पुढे पोहोचेल तो 26 धावसंख्येवरती आणि धावफलकावरती 48 धावा. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 12 धावांची सरासरी. शेवटचं षटक इथे टाकलं जाणार आहे आणि धावफलक 48 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 षटकामध्ये. खूप चांगली फलंदाजी. 13 चेंडूमध्ये 26 धावांचं योगदान रुपेश कडून बघायला मिळाले. कादेरनं चांगली साथ दिलेली. 7 चेंडूमध्ये 9 धावा कादेरकडून आलेले. समीर खूप लवकर बाद झाला आज. पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवरती षटका ठोकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती समीर परतला आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण साईला देखील बघितलं बाद होताना. साईने आपल्या संघासाठी मात्र 2 धावा जोडल्या. तर रुपेश अठ्ठेचाळीस धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5वं षटक इथे सुरू होतंय. गोलंदाज ऋषी शेवटच्या षटकासाठी स्ट्राईक एंडवरती लेफ्ट हँडेड कादिर. उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर चेंडू आहे. वाईडची घोषणा इथे होते. एक अतिरिक्त धाव 49 धावा. शेवटचं षटक मैदानामध्ये इथे आपण बघणार आहोत. 6च्या 6 संघांचा अत्यंत चांगला खेळ या स्पर्धेमध्ये आपण बघितलेला. लागोपाठचा दुसरा चेंडू पुन्हा भरकटलाय गोलंदाज ऋषी. खरं तर प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आपण पाहतो की ड्रॉ केल्यानंतर टीम तयार झालेल्या असतात. स्क्वॉड मोठं असतं. बॅलन्स टीमचा महत्त्वाचा असतो. विशेष म्हणजे एकमेकांच्या ओळखी सुद्धा महत्त्वाच्या असतात. वाईड चेंडू अल्टरनेट खेळाडूंना निश्चित प्रकारचे 13वे 14वे 15वे खेळाडू असतात. पहिल्या काही सामन्यांमध्ये त्यांनाही पुढे जाऊन संधी मिळणं महत्त्वाचं असतं. लागोपाठचे 3 वाईड. संघनायकासाठी खूप अवघड परिस्थिती असते की अनोळखी खेळाडू असल्यानंतर त्यांना व्यवस्थित त्यांच्याकडून खेळ करून घेणं सुद्धा महत्त्वाचं असतं.
याबरोबरच मिड विकेटला एक चांगला फटका. पंचावन्न धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सन्माननीय संकेत मेहता यांचा आज वाढदिवस आहे. आपल्या स्पर्धेतील आयोजनातील एक महत्त्वाचे सहकारी संकेत मेहता यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनावरती जाऊ दे आणि तुमच्या आयुष्यामध्ये सगळं काही तुमच्या मनासारखं घडू दे. आमच्याकडून भरपूर शुभेच्छा. चेंडू आकाशामध्ये आणि एक शानदार कादिरी ऑन फायर. फलकावरती असतील 61 धावा. तर संकेतजी मेहता यांचा आज वाढदिवस आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं मोठं योगदान देखील आहे. संकेतजी मेहता यांच्याकडून या स्पर्धेला चेंडू प्राप्त झालेले आहेत आणि त्या योगदानाबद्दल त्यांच्या औदार्याबद्दल आम्ही त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि वाढदिवसाच्या पुन्हा एकदा भरपूर साऱ्या शुभेच्छा देतो. किती लांब जाऊ द्या चेंडू हरकत नाही. दाते भक्कम आहेत. 61 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. बॉल बनवणाऱ्या कंपनीच्या कामगारांना ओव्हरटाईम करावा लागला तरी चालेल. इतके लांब लांब शॉट तुम्ही मारा, हरवले तरी चालतील. चेंडू पुरवणारे दाते मंचावरती उपस्थित आहेत. 62 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. त्यांचा आज वाढदिवस सुद्धा आहे. 5वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. या षटकामध्ये पहिले 3 वाईड बॉल, त्यानंतर एक लेग बाई, 4 धावा अतिरिक्त आलेल्या आहेत. त्या व्यतिरिक्त 2 चेंडूमध्ये 10 धावा प्राप्त होत आहेत. एकूण 14 धावा. हे षटक मला वाटतं बरंचसं महागडं ठरतंय. 62 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 5 मैदानामध्ये सुरू आहे. जो स्कोअर आपण यापूर्वीच बघत होतो की साधारण स्कोअर होता, मात्र मागच्या 2 षटकामध्ये या स्कोअरनं बघितलंय निश्चित उंच स्काय स्क्रेपर्स उभे राहताना. धावांचे टॉवर इथे उभे राहिलेले आहेत. तब्बल 62 धावा. 19 धावसंख्येवरती कादिर 10 चेंडूमध्ये नाबाद खेळतोय, तर 13 चेंडूमध्ये 26 धावसंख्येवरती रुपेश आहे. कादिर शांत होता, तो आता बरसायला लागलाय, कोसळतोय धबधब्यासारखा. इथे रुपेश तर एक मोठा धबधबा आहे. करतोय. वसंत ऋतूमध्ये जशी पालवी फुटते, झाडं पाना फुलांनी लगडतात, तसं धावांनी लगडलेला संघ असेल इथे सुपर किंग्स दापोली. 68 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 2 चेंडू अजून शिल्लक आहे. या षटकामध्ये अद्यापपर्यंत 20 धावा प्राप्त झालेल्या आहेत आणि अजूनही 2 चेंडू. रुपेश ऑन स्ट्राईक. रुपेश स्क्वेअर लेगला खेळला, यावेळेस डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल आणि 2 धावा आरामात. 70 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 14-15 चेंडूमध्ये 34 धावा रुपेश. एक बाजू त्याने सांभाळली, एका बाजूने सातत्यानं धावा खोऱ्यानं त्याने वसूल केलेल्या आहेत. पारिजातकाची फुलं जसं आपण गोळा करतो ना, अगदी तशा धावा त्याने गोळा केलेल्या आहेत. पारिजातकाचं झाड हलवल्यानंतर जसा धावांचा फुलांचा सडा पडतो ना, तसा धावांचा सडा इथे टाकलेला आहे फलंदाज रुपेश कडून.
हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक मात्र बराचसा मागे असेल. आउटफील्ड वेगवान आहे, क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न अडवण्याचा आणि चेंडू सीमारेषा पार. शेवटच्या चेंडूवरती देखील चौकार. आपलं सर्वांचं सायंकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय दापोली प्रीमियर लीग पर्व 9 दुसऱ्या दिवसातला अगदी शेवटचा सामना आणि या शेवटच्या मॅच मधली दुसरी इनिंग ज्या ठिकाणी 76 धावांचं एक मोठं टार्गेट सेट केलेलं आहे फाटक डेव्हलपर्स या संघाच्या विरोधात सुपर किंग्स दापोली संघाने. ऑल सेट, ऑल रेडी, लेट्स प्ले. चला, पंचांचा इशारा येतोय. सामन्याला इथे सुरुवात होते. पुन्हा एकदा सेकंड इनिंग आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी आलाय, बॉलर तयार आहे. पहिला चेंडू यावेळेला सरळ आपण पाहतोय ऑन साईडला फिरकवायचा आहे. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू चाललाय. पंचांचा इशारा इथे स्वेअर चाललाय. पहिल्या चेंडूवरती एक अवांतर धाव इथे मिळते आणि धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरकली जाते. ज्यावेळेला तुमचं टार्गेट मोठं असतं, तुम्हाला विजयी उद्दिष्ट फार मोठं गाठायचं असतं, त्यावेळेला पहिल्या चेंडूपासून कदाचित आक्रमण करणं गरजेचं असतं आणि तोच पवित्रा आता इथे आपल्याला पाहायला मिळतो. तो फाटक डेव्हलपर संघाचा अगदी पहिल्या चेंडूपासून मोठमोठे फटके खेळण्याचा इरादा रुपेश आणि त्याचबरोबर त्याचा सहकारी
ऋषी बारे यांच्याकडनं आपल्याला पाहायला भेटू शकतो. गोलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे प्रसाद याला. प्रसादने या स्पर्धेमध्ये अतिशय दमदार अशी गोलंदाजी केलेली आहे. विशेषतः मागच्या मॅचमध्ये देखील कौतुकास्पद कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. फर्स्ट एड बॉक्स याच्यामध्ये स्प्रे नाही आहे दादा. तर आपण चर्चा करतोय फाटक डेव्हलपर्स आणि सुपर किंग्स या दोन बलाढ्य संघांबद्दल. मगाशी नरेश सरांनी देखील सांगितलेलं होतं की जर येस ओके दरम्यान आज खऱ्या अर्थानं आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे. कारण दापोली प्रीमियर लीगचं ज्या ज्या वेळेला आम्ही आयोजन करतो या आयोजनामध्ये असंख्य कार्यकर्ते असे असतात की जे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन देण्याचा प्रयत्न करतात. आणि असाच आमचा एक कार्यकर्ता संकेत मेहता, आज त्यांचा वाढदिवस आहे आणि तो वाढदिवस आपण स्टेजवरती सेलिब्रेट करत आहोत. संकेत मेहता यांनी या पर्वामध्ये या स्पर्धेसाठी आम्हाला चेंडू उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करणं गरजेचं आहे. आणि त्यांच्याप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण त्यांचा जो वाढदिवस आहे तो आज या स्पर्धेच्या दरम्यान आपण इथं सेलिब्रेट करण्याचा प्रयत्न करतोय. चला जाऊया मंचावरती. मैदानामध्ये छोटासा ब्रेक आहे, तोपर्यंत व्यासपीठावरती जाऊया. आपण साजरा करतोय, परंतु त्याच वेळेला मैदानाकडे देखील आपण जातोय. गुणफलक आपण जर पाहिला या ठिकाणी दरम्यानच्या बाईक आहेत त्या पार्किंग स्थळी पार्क करा विनंती आहे आपल्याला. ओहो, यावेळेला एक वेगळी शैली आपल्याला फलंदाजीची पाहायला मिळाली. चेंडू वन्स बाउन्स सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार. साजरा करतोय आपण सर्वजण. संकेत मेहता याला शुभेच्छा देतोय आणि सर्वांच्या वतीनं आपण एवढंच म्हणूया, संकेतजी आपणाला शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता आणि सिंहगडची शौर्यता, सह्याद्रीची उंची लाभो ही शिवचरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. पुन्हा एकदा आपण मैदानाकडे जाऊया. यावेळेला चेंडू जो होता ऑन ड्राईव्ह केलेला आहे. एक धाव इथे कंप्लीट होत असताना स्कोर बोर्डवरती धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 6. विजयासाठी टार्गेट खूप मोठा आहे. 76 धावांची गरज असताना आतापर्यंत 6 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. येणाऱ्या चेंडूमध्ये अजून देखील 70 धावांची गरज आहे. सो दिल्लीचं तख्त खूप लांब आहे आणि ते पादाक्रांत करण्यासाठी तुम्हाला इथे मोठमोठे फटके खेळणं गरजेचं आहे.
आहे. स्ट्राईकवरती आता ऋषी बारी असणार आहे, त्याला अजून देखील आपलं खातं ओपन करायचं आहे. रुपेश मावदी 2 चेंडूमध्ये 5 धावा त्याने कंप्लीट केलेले आहेत आणि यावेळेला चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर पेच झालाय. फक्त फलंदाजाने बघितला, सोडून दिला, त्याला माहिती होतं हा चेंडू स्क्वेअर असणार आहे. एक अवांतर धाव मिळणार आहे या चेंडूवरती, एक धाव कंप्लीट होईल. अतिरिक्त त्याच्या स्वरूपामध्ये धावसंख्या आता 7 या आकड्यावरती पोहोचलेली आहे. अजून देखील 69 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. या स्पर्धेमधला हा सर्वात महत्त्वाचा सामना आहे फाटक डेव्हलपरच्या दृष्टीने. हा चेंडू सुरेख आहे, खोलवरचा चेंडू चाणून बुजून चेंडू पायावरती आदळून देतोय. खरं तर मोठा फटका खेळायचा, टायमिंग प्रॉपर झालेला नाही आहे, फलंदाज इथे बीट झालेला आहे. ऋषी बारे एकदा का बरसला की षटकारांचा पाऊसच तो पाडतो, परंतु बरसणं गरजेचं आहे आणि तीच प्रतीक्षा अजून क्रीडा रसिकांना देखील आहे. ऋषी बारेची विस्फोटक फलंदाजी तुम्ही सातत्यानं अनेक वेळा दापोलीच्या ऐतिहासिक मैदानावरती पाहिलेली आहे आणि पुन्हा या खेळाडूकडनं तीच खेळी बघायची असेल तर प्रार्थना नक्कीच करा. यावेळेला गोलंदाज तयार आहे. ओहो, पुलटो चेंडू आहे, इथे चेंडूला खेळून काढलं जात आहे. ऑफ साईडला चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल आणि येतोय ऋषी बारेच्या बॅटमध्ये चौकार. बघा, यावेळेला जर आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगली खेळी अभिप्रेत आहे आणि खेळाडूंना यावेळेला संधी आहे, दोन्ही बॅटर्सना संधी आहे मोठमोठे फटके खेळण्याचे. कारण जर आपण बघितलं सायंकाळचं सत्र आहे, वातावरण देखील शांत आहे, वाऱ्याचा झोत अजिबात नाही आहे, मनमुरादपणे तुम्ही फलंदाजी या ठिकाणी करू शकता. गोलंदाज तयार होतो यावेळेला. ओव्हर द विकेट मारा करत असताना इथे देखील चेंडू भिरकवायचा आहे, मोठा फटका खेळायचा आहे, टायमिंग पुन्हा एकदा प्रॉपर होत नाही आहे. एक धाव इथे कंप्लीट होईल. दरम्यान या ठिकाणी दोन्ही संघातल्या खेळाडूंना सूचना आहे, ज्यावेळेला तुम्ही रिव्ह्यू घेत असता त्यावेळेला चेंडू पडल्यानंतर, चेंडू स्टॉप झाल्यानंतर लगेचच 10 सेकंदामध्ये तुम्हाला रिव्ह्यू घेणं गरजेचं असतं. यावेळेला गोलंदाज तयार होतो, यावेळेला फुल टच करून घेण्याचा प्रयत्न झालाय, अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, षटक देखील संपलेला आहे. संघाची धावसंख्या केवळ 12 या आकड्यावरती पोहोचलेली आहे. पुढे आतापर्यंत आपण पाहतोय 76 धावांचं टार्गेट आहे आणि अजून देखील 64 धावांची गरज आहे. 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. रुपेश मावदी 5 धावांवरती खेळत आहेत, ऋषी बारे देखील 5 धावांवरती खेळत आहेत. दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत 3 चेंडूंना फेस केला. यावेळेला मात्र बघा पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह आहे, ऑन ड्राईव्ह चेंडू सीमा रेषेच्या बाहेर येतोय, चौकार, सुरेख बॅटिंग. आणि पंच सुजी यांची एक अनोखी शैली आहे, मगाशी देखील आपण ऐकलेलं होतं.
आता कॉन्फिडन्स उंचावलेला आहे तो बॅटरचा. यावेळेला बॉलर तयार आहे. आखो टप्प्याचा चेंडू, वा काय फटकाय, ताकदचा सुरेख संघ. तयार आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेतोय चेंडू. पंचांचा काही इशारा येतोय काय बघायचं आहे. आणि पंचाने यावेळेला इशारा केलेला आहे. हो अगदी बरोबर आहे. स्वेर चेंडू या ठिकाणी इशारा येतोय. एका अवांतर धावेची भर धावफलकामध्ये पडते. काही वेळापूर्वी आपण महाराष्ट्र गीत ऐकलेलं होतं. लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक, मानतो मराठी, एवढ्या जगात माय एक, मानतो मराठी. अभिमान आहे मराठी असल्याचा. यावेळेला बॉलर तयार होतोय. ओहो हा चेंडू बघा सुरेख आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा आहे परंतु टायमिंग प्रॉपर होत नाहीये. फटका फसलेला आहे. डॉट चेंडू आलाय आणि आता प्रेशर पुन्हा एकदा क्रिएट होईल ऋषी बारेवरती. 76 धावांचं ज्यावेळेला टार्गेट असतं ना आणि ते देखील 5 षटकामध्ये कंप्लीट करायचं असतं त्यावेळेला मोठे फटके फलंदाजाला खेळावे लागतात आणि ते आपण बघतोय. ऋषी प्रयत्न देखील करतोय. ओहो यावेळेचा फटका प्रॉपर आहे. मोठा फटका चेंडू सीमा. आहे. या चेंडूवरती फलंदाजाने अगोदरच आपल्या शरीराची पोझिशन बनवली. चेंडूला भिरकावलं होतं सीमारेषेच्या बाहेर. यानंतर देखील पुन्हा एकदा चांगला फटका आपल्याला पाहायला भेटतो. एक धाव तर इथे कंप्लीट केलेली आहे. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न होणार नाही आहे कारण क्षेत्ररक्षक समीर सावंत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहेत. वेगाने चेंडू अडवलेला आहे. एक धाव कंप्लीट केल्यानंतर स्ट्राईक रुटेड होते. आता स्ट्राईकवरती रुपेश महाबदे आपल्याला पाहायला भेटेल. तो देखील 3 चेंडूंमध्ये 5 धावांवरती खेळत होता. काही वेळापूर्वी ऋषी बारे देखील 3 चेंडूंमध्ये 5 या धावसंख्येवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्यानंतर विस्फोटक फलंदाजी आपण बघितली. अगदी मैदानामध्ये आग लावल्यासारखं चित्र आपल्याला पाहायला मिळालं होतं. आखो टप्प्याचा चेंडू, चांगला ड्राईव्ह आपल्याला पाहायला भेटतोय. सुरेख ऑफ ड्राईव्ह आपण बघतो. एक धाव कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेची कोणतीही इथे प्रतीक्षा असणार नाहीये आणि त्याचबरोबर इथे षटक देखील संपलेला आहे. 2 षटकाचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 31 31 ऑन स्कोर बरोबरती आतापर्यंत पूर्ण झाले आहेत. हे 2 षटकाचा खेळ संपलेला आहे. पार्टनरशिप 12 चेंडूमध्ये 31 धावांची आतापर्यंत पूर्ण झालेली आहे. रुपेश महाबदे 6 धावांवरती खेळतोय. ऋषी बारे 22 या धावसंख्येवरती खेळतोय. आतापर्यंत 8 चेंडूला तो सामोरा गेलेला आहे. खूप चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते आणि तिसऱ्या षटकाचा खेळ आता सुरू होईल. अरमानचं षटक खूपच महागडे ठरले. 19 धावा त्यांनी खर्च केलेल्या होत्या. तर नक्कीच याच्यानंतर आता कुठल्या गोलंदाजाला पाचारण केलं जाते ते बघणं महत्त्वाचं आहे. येणारे चेंडू शिल्लक आहेत. 18 गरज आहे 45 धावांची. म्हणजेच काय प्रत्येक षटकामागे
15 धावांची सरासरी तुम्हाला मेंटेन ठेवावी लागणार आहे. हाय व्होल्टेज ड्रामा आहे. जर पाठक डेव्हलपर संघाला या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल, टॉप 4 साठी क्वालिफाय व्हायचं असेल तर सामना जिंकणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर सुपर किंग संघासाठी देखील अस्तित्वाची लढाई आहे. दोन्ही संघ निर्धारानं, त्वेषानं, जिद्दीनं लढतील. आणि त्याच वेळेला गोलंदाजीसाठी 5 रन केले. ओमकार याला ओमकार तयार होते समोरच्या एंडकडनं. समोर आहे हो रुपेश माबदी समोर होता. मोठा फटका खेळायचा होता. आपण बघितलं ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू ऑन साईडला बिरकवायचा होता, पण तो टायमिंग बिलकुल झालेला नाहीये. बिड्स आलेले आहेत. रुपेश माबदी डॉट चेंडू आलाय. प्रेशर आता पुन्हा एकदा प्रस्थापित होईल फाटक डेव्हलपर्सच्या संघावरती. 45 धावा 18 चेंडूमध्ये बनवायच्या असताना तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू डॉट आला. दबाव आता निर्माण झालेला आहे आणि या दबावाला कुठेतरी झुगारणं गरजेचं असणार आहे. आखो टप्प्याचा चेंडू वा टायमिंग प्रॉपर आहे. चेंडू भिरकावला. चेंडू सीमारेषा बाहेर चौकार. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. सो हौसला है तो घोसला है. सामना जिंकायचा आहे तर नक्कीच मोठे फटके खेळावे लागतील. लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. इथे प्रयत्न करावे लागतील. बघूया या ठिकाणी चांगला प्रयत्न फलंदाजाचा आपल्याला पाहायला मिळतो. ओमकार तयार आहे. आखो टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह आहे. ऑफ कटर आपल्याला फटका पाहायला मिळतो. चेंडू सीमारेषा बाहेर षटकार. टार्गेट इथे सेट आहे. रिक्वायर रन रेट आता जर आपण बघितला तर थोडासा आवाक्यात येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. जवळजवळ 14 धावांची सरासरी अजून देखील मेंटेन ठेवावी लागेल. 41 धावा स्कोरवरती कंप्लीट झालेल्या आहेत. पहिल्या विकेटसाठी खूप चांगली पार्टनरशिप आपल्याला दोन्ही खेळाडूंच्या दरम्यान पाहायला भेटते. ओमकार आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये 10 धावा खर्च केलेल्या आहेत. थोडासा महागडा ठरताना आपल्याला पाहायला भेटतो. त्याच्यासमोर पुन्हा एकदा रुपेश मावदी तयार असेल. यावेळेचा चेंडू खोलवरचा आहे. मोठा फटका खेळायचा. टायमिंग प्रॉपर झालेला नाही. इन कटर चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय. चेंडू वेगाने यष्टिरक्षकाच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. धाव मिळणार नाहीये. स्कोरबोर्ड पुन्हा एकदा थांबलेला आहे. प्रेशर आता पुन्हा एकदा क्रिएट होताना आपण पाहतोय. एक डॉट चेंडू फलंदाजी करणाऱ्या संघाचं प्रेशर वाढवतोय, दबाव वाढवतोय आणि त्याचमुळे की काय पुन्हा एकदा रुपेशला आता इथे पत्ते ओपन करणं गरजेचं असणार आहे. ओमकार पुन्हा एकदा तयार होईल. ह्यावेळेचा चेंडू देखील सुरेख टाकलेला आहे. ब्लॉकर होलवाला चेंडू होता. खोलवरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न झाला. लेग स्टंपवरचा चेंडू होता. अगदी यारकर पद्धतीचा चेंडू फलंदाज बीट झाला आणि पंचांचा इशारा बाईच्या स्वरूपामध्ये एका धावेचा येतोय. संघाची धावसंख्या आता 1 ने पुढे सरकते. धावा झालेल्या आहेत 42. दापोली प्रीमियर लीग पर्व 9 दुसरा दिवसातला हा शेवटचा सामना आपण पाहतोय. उद्याचा अंतिम दिवस असणार आहे. सुपर संडेचा दिवस, ग्रँड फिनालेचा दिवस आहे. सो उद्याच्या दिवसामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहतील प्रेक्षक वर्ग. आणि दरम्यान यावेळेचा चेंडू बघा पुन्हा एकदा सुरेख टाकलेला आहे. फलंदाज बीट झालाय. ऋषी बारेला चेंडू ऑन ड्राईव्ह करायचा होता. टायमिंग प्रॉपर झालेला नाही. षटक संपले. संघाची धावसंख्या 42. जाऊया पुन्हा एकदा डीचेकडे.
विजयासाठी अजून देखील 34 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 34 धावांची गरज आहे, म्हणजे 17 धावांची सरासरी मेंटेन ठेवावी लागेल. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये फाटक डेव्हलपर संघाला बघा, या स्पर्धेतलं जर अस्तित्व टिकवायचं असेल तर सामना जिंकणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर सुपर किंग संघाची देखील अस्तित्वाची लढाई आहे. विदिशा चॅलेंजर्स हा संघ जवळजवळ स्पर्धेतनं बाहेर पडल्यागत जमा आहे. टॉप 4साठी कोणते 4 संघ क्वालिफाय होतील याच्यासाठी आपल्याला एक मोठं बॅटल मैदानामध्ये पाहायला भेटतंय. अर्थातच जर आपण बघितलं तर आराध्य वॉरियर्स संघ अगदी टॉप 4साठी जवळजवळ क्वालिफाय झालेला आपल्याला पाहायला भेटतोय. शिंदे फायटर्स संघ देखील त्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला बघायला भेटतोय. आणि त्यानंतरचे पुढचे जे 2 संघ आहेत त्यांच्यासाठी एक जबरदस्त घमासान मैदानामध्ये सुरू आहे. आपण जर बघितलं तर 12 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता आहे. सायंकाळचं सत्र अतिशय नयनरम्य असं वातावरण, दापोलीचं ऐतिहासिक हे आझाद मैदान प्रेक्षकांनी काचाकच भरलेलं आपण पाहतोय. बॉलर तयार आहे. आखोट टप्प्याचा चेंडू, यावेळेला मात्र मोठा फटका खेळायचा आहे. टायमिंग प्रॉपर करू शकले नाही. धावचीतचा प्रयत्न आहे आणि फलंदाज इथे बघा पंचांचा वाईडचा इशारा आलेला आहे. आणि त्याचबरोबर फलंदाज धावचीत देखील झालाय. मोठा झटका बसतोय. आहे 33 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा मैदानाकडे आपण जातोय. नवीन बॅटर अक्षय निवाते. मागच्या मॅचमध्ये प्रयत्न चांगले केले होते. 2 चेंडूमध्ये 5 धावांची गरज असताना जेलचेच झाला आणि तिथून फाटक डेव्हलपर संघाने सामना गमावलेला होता. या मॅचमध्ये पुन्हा एकदा एक चांगली इनिंग इथे खेळावी लागणार आहे ते अक्षय निवातेला. स्ट्राईकवरती आपण पाहतो यावेळेला ऋषी बारे तयार आहे. मोठा फटका खेळलेला आहे. ऑन ड्राईव्ह केलेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. मिसफील्ड होते. दरम्यान 2 धावा तर कंप्लीट होतील नो डाऊट. आणि इथे 2 धावा स्कोरबोर्डवरती आपल्याला पुढे सरकताना पाहायला भेटतो. धावफलक 45 धावा आतापर्यंत कंप्लीट झालेल्या आहेत. अशीच विस्फोटक फलंदाजी करावी लागणार आहे फाटक डेव्हलपर संघाला सामना जिंकायचा असेल तर. दोन्ही फलंदाजांना आता इथे खुलकर फलंदाजी करणं गरजेचं आहे. दरम्यान त्याच वेळेला बॉलर अरमान तयार होतोय. ओहो, हा चेंडू देखील पुन्हा एकदा बघा चांगला टाकलेला आहे. खोलवरचा चेंडू आहे. लॉंग ऑन रिझनला क्षेत्ररक्षक थोडासा पाठीमागे होता. थोडंसं धावावं लागलं चेंडू अडवण्यासाठी, परंतु जोपर्यंत चेंडू अडवेल एक धाव इथे कंप्लीट होईल. स्कोर बरोबरती धावसंख्या आता पुढे सरकलेली आहे. 46 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 4थं षटक प्रगतीपथावरती असताना हा चेंडू मात्र पुन्हा एकदा ऑफटमच्या बाहेर पिच झालाय. पंच आमच्या दिशेने वळतायत आणि सुजी सरांची ही अनोखी शैली आहे. ज्यावेळेला षटकाराचा इशारा करतात, चौकाराचा इशारा करतात किंवा स्क्वेअर चेंडूचा इशारा करतात, त्यावेळेला त्यांची जी शैली आहे ती वाखाणण्याजोगी आहे. दापोलीतले डान्सिंग अंपायर म्हणून ते लोकप्रिय ठरलेले आहेत. अनेक स्पर्धेसाठी त्यांना डिमांड देखील आलेले आहे आणि खूप सारं बुकिंग त्यांचं ऑलरेडी आत्ताच कंप्लीट झालेलं आपल्याला पाहायला भेटतोय. आणि दरम्यान वेळ भेटत नव्हती DPLसाठी आणि ती DPLसाठी उपलब्ध झालेली आपल्याला बघायला मिळत आहेत. विजयासाठी गरज आहे 29 धावांची आणि चेंडू शिल्लक आहेत 10 अजून देखील. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर आहे. सुजित सरांचा पुन्हा एकदा स्क्वेअरचा इशारा. धावसंख्या आता 1ने पुढे सरकलेली आहे. 48 धावा कंप्लीट झालेली आहे. स्कोर बोर्डवरती एक विकेट मात्र गमावलेली आहे. ती फलंदाजी करणारा संघ म्हणजे फाटक डेव्हलपर संघाने रुपेश मावदीच्या रूपाने. ओहो, हा चेंडू देखील सुरेख टाकलेला आहे. फटका मोठा खेळायचा होता ऑन साईडला, परंतु फटका प्रॉपर ठरू शकलेला नाही आहे आणि पंचांचा इशारा काय येतोय. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलेला आहे डिसिजन. धाव घेण्याचा प्रयत्न, धावचीचं अपील देखील झालेला आहे आणि पंचांनी हा रेफर केलाय तिसऱ्या पंचांकडे डिसिजन. तर फलंदाज सुरक्षित आहे आपल्या क्रीजमध्ये. नाबाद डिसिजन आलेला आहे. वेल प्ले, चांगला प्रयत्न होता.
धावसंख्या मात्र एकने पुढे सरकेल. 49 49 धावा धावफलकावरती कंप्लीट झालेल्या आहेत. विजयासाठी अजून देखील गरज आहे 27 धावांची. 9 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजे 9 पैकी जर 3 चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी गेले तर धावसंख्या अगदी आवाक्यात येऊ शकते. पाठक डेव्हलपरच्या बाबतीत हेच घडलंय की ते पाठला खूप चांगला करतात, परंतु शेवट मात्र तेवढा समाधानकारक अजूनपर्यंत झालेला नाहीये. मागच्या मॅचमध्ये देखील ते चित्र आपण पाहिलेलं होतं. आकोट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा सोडून दिलेला आहे. यावेळेला पंचांचा स्वेअरचा इशारा येतोय. सातत्यानं ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू चाललेले आहेत. पंचांना मात्र कसरत करावी लागते, कवायत करावी लागते आणि त्याचमुळे इथे पंच देखील गोलंदाजाला दंडित करतायत. स्वेअर चेंडू डिक्लेअर करतायत आणि 50 धावा धावफलकावरती कंप्लीट झालेल्या आहेत. हा चेंडू मात्र सुरेख टाकलेला आहे. 3 चेंडू नंतर हा चौथा चेंडू खूप चांगला टाकलेला आहे. ऑन ड्राईव्ह केलेला आहे. थोडीशी मिसफील्ड आपण पाहतोय, त्याचा फायदा उठवला आहे. दोन्ही बॅटर्सने 2 धावा कंप्लीट होतील. स्कोरबोर्डवरती 52 धावा आतापर्यंत पूर्ण झालेल्या आपण पाहतोय. चांगली पार्टनरशिप आहे या दोन खेळाडूंच्या दरम्यानमध्ये. अक्षय निवाते एका धावेवरती खेळतोय तर ऋषी वारे 12 चेंडूमध्ये 27 या धावसंख्येवरती खेळतोय. रिक्वायर रन रेट आता 18चा झालेला आपल्याला पाहायला भेटतोय. 8 चेंडू 24 धावांची गरज आहे. 2 मोठे फटके या चेंडूवरती जर आले तर मला वाटतं कमबॅक होऊ शकतो या मॅचमध्ये. अन्यथा पाठक डेव्हलपर संघाचं अस्तित्व जवळजवळ या स्पर्धेतलं संपुष्टात येईल की काय असं वातावरण तयार होऊ शकतं. दरम्यान यावेळेचा चेंडू लेफ्टमच्या खूपच बाहेर आणि त्या सुवर्ण क्षण तुम्ही पाहताय. पंचांचा इशारा चौकार आहे. त्याचबरोबर स्क्वेअर चेंडू देखील 5 धावा बोनसच्या स्वरूपात. वेळ खूप होत आहे. 5 धावा एक्स्ट्रा मिळालेले आहेत बोनस स्वरूपामध्ये आणि त्याच्यामुळे फायदा आता पाठक डेव्हलपर्सला होऊ शकतो त्याचा. संघाची धावसंख्या यावेळेला जर आपण पाहिली तर 57 पर्यंत पोहोचलेले आहे. येणारे चेंडू 8 आहेत आणि 19 धावांची गरज आहे. म्हणजेच काय, पुढच्या 2 चेंडूवरती कंपल्सरी 2 मोठे फटके पाहिजेत. एखादा चौकार आला तर समीकरण थोडंसं इजी होऊ शकतं. अर्थात सामना अजून देखील दोन्ही संघाच्या बाजूनं 50-50% आहे. जो सरस कामगिरी पार पडेल तो संघ जिंकणार आहे या मॅचमध्ये. गोलंदाजावरती प्रेशर आहे कारण अगोदरच्या चेंडूवरती वाईड टाकला आणि चौकार देखील आलेला आहे. त्याच्यामुळे दबाव हा नक्कीच आता गोलंदाजावरती स्पष्टपणे जाणवतोय. मागच्या मॅचमध्ये अरमानने खूप चांगली गोलंदाजी केली तर तो मागच्या मॅचचा हिरो या मॅचमध्ये 0 ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. अरमान मात्र तयार आहे. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा खोलवरचा चेंडू आहे. ऑन ड्राईव्ह केलेला आहे. इथे 1 धाव कंप्लीट होईल. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षण थोडासा पाठीमागे होता, त्याला देखील कसरत करावी लागली. चेंडू अडवलाय परंतु 1 धाव त्याने रोखलेले नाही आहे. धाव 1ने पुढे सरकेल. धावसंख्या झालेली आहे 58. 58 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. येणारे चेंडू शिल्लक आहेत 7. गरज आहे 18 धावांची. अटीतटीची लढत आहे. हा चेंडू ऑफस्टंपच्या खूपच बाहेर. पुन्हा एकदा डान्सिंग अंपायर बघा सुजा आमच्याकडे वळत आहेत, इशारा करतात एका धावेचा आणि धावसंख्या आता पुढे सरकलेली आहे. धावा झालेल्या आहेत 59 धावा स्कोरबोर्डवरती कंप्लीट झालेले. 17 धावांची गरज आहे अजून देखील. सामना थोडासा इजी करून देतोय गोलंदाज फलंदाजाला, परंतु त्यानंतर चांगला चेंडू आहे. फेअर चेंडू डिक्लेअर केलाय. षटक संपलेला आहे. 4 षटकाचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 59 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. त्याच वेळेला 17 धावांची गरज आहे. प्रेशर फलंदाजी करणाऱ्या संघावरती आहे. त्यामुळे जास्तीत जास्त वेळ घेऊ नका. गोलंदाजाला विनंती आहे आपण लवकरच तयार व्हायचं आहे. समोरच्या एंडकडनं आपण जर पाहिलं तर समालोचन कक्षाच्या अगदी समोरच्या बाजूला लोढा व्हेंचर फाउंडेशन हा जो एंड आहे तिथून गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होईल. चेतन यस गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. छोटा चेतन आहे. मागच्या मॅचमध्ये महागडा ठरला होता. या मॅचमध्ये बघायचं आहे पुन्हा एकदा तो कमबॅक करतोय का. 6 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे.
अरमानने या षटकामध्ये 6 चेंडू वाईट टाकलेले आहेत, म्हणजे जवळजवळ एक षटक त्याने एक्स्ट्रा टाकलेला आहे. त्याच्यामुळे कुठेतरी वेळ देखील जास्त केलेला होता. फलंदाजी करणाऱ्या संघाला त्याची जी गोलंदाजी आहे ती किफायतशीर ठरली, फायदेशीर ठरलेली आहे. आणि त्याच वेळेला आता छोटा चेतन याच्याकडे जाऊया. त्याच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलेला 6 चेंडू 17 धावांची गरज आहे. स्ट्राईकवर बॅटर ऋषी बारे आहे, विस्फोटक फलंदाज. ओहो, यावेळेला पहिला चेंडू स्वागत केलंय. चेंडू दाबोली और क्रिकेट के मैदान में विस्फोटक बल्लेबाजी विराट कोहली की, शायद उसी तरह से बल्लेबाजी करने की आवश्यकता। आखिरी 5 गेंदें शेष है, 11 रनों की आवश्यकता। ऋषि बारे इस समय जबरदस्त बल्लेबाजी करते हुए नजर आ रहे हैं। अगर फिर एक दफा गेंद सीमा रेखा के बाहर जाएगी तो संभवतः मुकाबला गिरफ्त में आ जाएगा फाटक डेवलपर्स के, लेकिन इस समय दबाव, प्रेशर अब गेंदबाज के ऊपर। ओहो, इस बार देखिए फिर एक मर्तबा पुल किया था, गेंद काफी तेजी के साथ सीमा रेखा की तरफ आगे बढ़ रही है, लेकिन फील्डर वहां पर मौजूद जब तक आकर गेंद को फील्ड करते बड़े आसानी के साथ, बड़े इत्मीनान के साथ यहां पर सिंगल रन पूरा होता हुआ। और कुल मिलाकर इस समय देखा जाए तो रन संख्या आगे बढ़ती हुई 66 रन इस समय स्कोर बोर्ड के ऊपर कंप्लीट हो चुके हैं। जीत के लिए अभी भी 4 गेंदें शेष, 10 रनों की आवश्यकता है। वोल्टेज मुकाबला है। अगर किसी को दिल के दौरे का प्रॉब्लम हो तो आंखें बंद कीजिए दोस्तों, इस मुकाबले में कुछ भी हो सकता है। 4 गेंदें 10 रनों की जरूरत है। एक बड़ा स्ट्रोक चाहिए फाटक डेवलपर्स को। अगर 6 आते हैं तो सीधा मुकाबला गिरफ्त में आ जाएगा। क्या जीत का निवाला मुंह से छीनने वाली है फाटक डेवलपर्स की टीम? इस समय गेंदबाज तैयार है, छोटा चेतन सामने वाले छोर की तरफ से। ओहो, जबरदस्त स्ट्रोक, क्या शानदार नजारा। छह दिवाते ऑन फायर है। ऋषि बारे, बड़े मियाँ तो बड़े मियाँ, छोटे मियाँ भी इस समय सुभान अल्लाह। क्या जबरदस्त बल्लेबाजी इस समय बीच मैदान पर देखने को मिलती हुई। महज 3 गेंदे 4 रनों की आवश्यकता है। क्या इस समय बड़ा स्ट्रोक आने वाला है? क्या इस समय विकेट मिलने वाली है? मुकाबला दोनों भी टीमों के लिए बराबरी का इस समय देखने को मिलता हुआ। फिलहाल यहाँ पर छोटा चेतन इस समय तैयार होते हुए सामने वाले छोर की तरफ से गेंदबाजी करेंगे। ओहो, लेकिन इस समय अलॉन्ग द कारपेट के जरिए खेला था। लॉन्ग ऑफ का फील्डर वहां पर मौजूद था, मिस फील्ड होती हुई और बड़े आसानी के साथ यहाँ पर यह दूसरा रन मुकम्मल होता हुआ। 2 रनों के साथ इस समय देखा जाए तो रन संख्या 74। अभी भी मुकाबले को जीतने के लिए 2 गेंदें शेष है, 2 रनों की आवश्यकता। हाई वोल्टेज मुकाबला इस समय देखने को मिलता हुआ। राह संघर्ष की जो चलता है वही संसार को बदलता है। जिसने रातों से जंग जीती है वही सूर्य बनकर निकलता है। अगर सूरज की तरह चमकना है तो उसकी तरह पहले आपको जलना पड़ेगा। लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती। यहां पर लगातार कोशिश की अक्षय निवाते ने, जबरदस्त बल्लेबाजी और आखिरी 2 गेंदे 2 रनों की आवश्यकता। इस समय छोटा चेतन तैयार होते हुए सामने वाले छोर की तरफ से प्रेशर उनके ऊपर जरूर तैयार हो सकता है। ओहो, इस समय जबरदस्त तरीके के साथ गेंद को खेला था। पहला रन काफी तेजी के साथ भागे, दूसरे की मांग हो सकती है और उसी के साथ इस मुकाबले को जीता है।
आपण, कारण जर आपण बघितलं तर मोठं टार्गेट होतं, जवळजवळ 76 धावांचं टार्गेट होतं आणि या आव्हानाचा पाठलाग कसा केला ते आपण बघूया. कारण ज्यावेळेला फाटक डेव्हलपरचा संघ फलंदाजीसाठी मैदानामध्ये उतरलेला होता, दबाव सातत्यानं त्यांच्यावरती होता. ऋषी बारे 15 चेंडूमध्ये 35 धावा नाबाद